सूर्यवर्ष आणि चांद्रवर्ष यांच्यातील दिवसांचा समतोल राखण्यासाठी 3 वर्षातून एकदा अधिक महिना येत असतो, ज्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असे सुद्धा म्हटले जाते. चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्या दिवसांचा वर्षाचा जो फरक आहे तर तो 10 दिवसांचा असतो. म्हणजे चांद्रवर्षाचे दिवस आणि सूर्यवर्षाचे जे दिवस आहेत तर यांच्यातील 10 दिवसांचा फरक हा प्रत्येक वर्षी येत असतो आणि 3 वर्षानंतर हा फरक 30 दिवसांचा होतो. त्यावेळेला एक अतिरिक्त महिना येतो, कारण प्रत्येक महिना हा 30 दिवसांचा असतो आणि हा फरक जेव्हा 30 दिवसांचा होतो तर तेव्हा तो अतिरिक्त म्हणजेच अधिक महिना येत असतो. तर असा हा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येत असतो. यंदा 2026 मध्ये अधिक ज्येष्ठ आलेला आहे. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. अधिक महिना हा अत्यंत खास मानला जातो. श्रीहरी विष्णूंना हा महिना समर्पित आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिलेले आहे. त्यामुळे अधिक महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र महिना मानला जातो. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्य, उपासना केल्यामुळे अधिकाचे फळ प्राप्त होत असते. इतर वेळेला केलेल्या उपासनेपेक्षा आपल्याला अधिक महिन्याच्या उपासनेचे फळ हे 100 पटीने जास्त मिळत असते. या अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये 33 वस्तूंचे दान करण्याला सुद्धा महत्त्व आहे. तर ह्या 33 वस्तू कोणत्या, त्याचप्रमाणे आपण कोणत्या तिथीला कोणते दान करू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अधिक महिना म्हणजे हिंदू पंचांगामधील एक विशेष महिना आणि हा महिना जप, तप, दान, व्रत तर यासाठी विशेष आहे. तर 33 वस्तू दान करणे म्हणजे काय, तर 33 हा अंक जो आहे तर तो 33 कोटी देवदेवतांशी जोडलेला आहे. त्यामुळे या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. आता आपण 33 वस्तूंचे जे दान आहे तर ते आपण या अधिक महिन्यामध्ये आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे तर त्या दिवशी करू शकतो. आता हे दान करत असताना दान करण्याची पद्धत काय आहे, तर शक्यतो आपण गरीब गरजू व्यक्तींना हे दान करत असतो. त्याचप्रमाणे आपण ब्राह्मणांना दान करू शकतो, मंदिरामध्ये आपण दान करू शकतो आणि दान करत असताना आपल्याला निस्वार्थ भावनेने आणि मनोभावे आपल्याला हे दान जे आहे तर ते करायचं आहे. दानाचे महत्त्व काय आहे, तर दान केल्यामुळे पापांचा नाश होतो, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढते. त्याचप्रमाणे आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला मदत होते आणि अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. या अधिक महिन्यामध्ये दानधर्म केल्यामुळे श्रीहरी विष्णू यांची कृपा आपल्याला प्राप्त होते. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील काही समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात. आता आपण हे दान करत असताना काय करायचं आहे, ज्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान करायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे, देवांची वगैरे पूजा करायची आहे, श्रीहरी विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला दानधर्म करायचा आहे. आता दान करत असताना आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करतो तर त्यावेळेला श्रीहरी विष्णूंना आपल्याला तुळस आवर्जून अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला 108 वेळेला म्हणायचा आहे. विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी आपल्याला हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की मी अधिक महिन्यात श्रद्धेने दान करीत आहे. भगवान श्रीहरी विष्णू तुम्ही याचा स्वीकार करा. तर असं आपल्याला म्हणायचं आहे, म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्याला एका तामणामध्ये सोडायचं आहे. इतर वेळेला आपण जसा पूजेचा वगैरे संकल्प करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला अगोदर दान करण्याच्या अगोदर हा संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या वस्तूचं दान करणार आहोत, जर आपण 33 वस्तू दान करणार आहोत तर एका ताटामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत किंवा जेवढ्या वस्तू आपल्याला दान करणे शक्य आहे तेवढ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तूंवर सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्याला आपल्या मनामध्ये म्हणायचं आहे की हे सर्व मी श्रीहरी भगवान विष्णू यांना अर्पण करतो किंवा अर्पण करते. तर असं आपल्याला मनामध्ये म्हणायचं आहे आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत आणि हे दान देत असताना सुद्धा हे दान स्वीकारा तर असं आपल्याला मनामध्ये म्हणायचं आहे. आता आपण हे दान केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला श्रीहरी विष्णूंसमोर बसायचं आहे आणि म्हणायचं आहे की श्रीहरी विष्णू
माझ्या या दानाचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या कुटुंबाला सुखशांती लाभू द्या. माझ्या जीवनातील समस्या तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हा दानाचा जो विधी आहे तर तो आपल्याला करायचा आहे. अधिक महिन्याचे जे 30 दिवस असणार आहेत तर यामध्ये आपल्याला कोणत्या तिथीला कोणती वस्तू दान करायची आहे तर हे आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे 33 कोणत्या वस्तूचं आपण दान करू शकतो, म्हणजे आपल्याला दररोज जर शक्य झालं तर दररोज आपण कोणती वस्तू दान करू शकतो आणि दररोज जरी शक्य झालं नाही तरी आपण एकाच वेळेला 33 कोणत्या वस्तूचे दान करू शकतो तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आता तिथीनुसार जर पाहायचं झालं तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष येतात. एक असतो तो म्हणजे कृष्ण पक्ष, म्हणजे पौर्णिमेच्या अगोदरचे 15 दिवस, आणि एक असतो शुक्ल पक्ष, पौर्णिमेच्या नंतरचे अमावस्येपर्यंतचे जे 15 दिवस आहेत तर ते. मग अधिक महिना सुरू झाला की पहिला दिवस तो असणार आहे प्रतिपदा तिथी. तर प्रतिपदा तिथीला आपण चांदीच्या पात्रात तुपाचं दान करू शकतो. त्यानंतर द्वितीया तिथीला काश्य पात्रात सोने दान करू शकतो. तृतीया तिथीला चणे किंवा चण्याची डाळ. चतुर्थी तिथीला खारीक. पंचमी तिथीला गूळ आणि तुरीची डाळ. षष्ठी तिथीला लाल चंदन. सप्तमीला आपण गोडाचा एखादा पदार्थ दान करू शकतो. अष्टमी तिथीला आपण कापूर, अगरबत्ती, केवडा, धूप तर याचं दान करू शकतो. नवमी तिथीला आपण केसर दान करू शकतो. दशमीला कस्तुरी. एकादशीला गोरोचन. द्वादशी तिथीला शंख. त्रयोदशीला घंटी. चतुर्दशीला मोती किंवा मोत्याची माळ. पौर्णिमा तिथीला हिरा किंवा पन्ना. तर हे झालं पहिल्या 15 दिवसाचं दान. आणि त्यानंतर पौर्णिमेनंतर मग आपण कोणतं दान करू शकतो तर पौर्णिमेनंतरचा जो पहिला दिवस येणार आहे तर त्याला मालपुवा. त्यानंतरचा जो दुसरा दिवस म्हणजे द्वितीया तिथी तर त्या तिथीला आपण खीर दान करू शकतो. त्यानंतर दही. त्यानंतरच्या दिवशी सुती वस्त्र. त्यानंतर रेशमी वस्त्र. त्यानंतर उनी वस्त्र. त्यानंतर तूप. त्यानंतर तिळगुळ. त्यानंतर तांदूळ. त्यानंतर गहू. त्यानंतर दूध. त्यानंतर कच्ची खिचडी. त्यानंतर साखर व मध. त्यानंतर तांब्याचे भांडे आणि त्यानंतर चांदीच्या वस्तू. तर हे झालं तिथीनुसार दान. हे आपण तिथीनुसार दान करू शकतो. म्हणजे जर आपल्याला पंचमी तिथीला काही दान करायचं आहे, अधिक महिन्याची जी पंचमी तिथी आहे पौर्णिमेच्या अगोदरची, तर त्या दिवशी मग आपण गुळाचं दान करू शकतो किंवा नवमी तिथीला आपण केसर दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर पौर्णिमेनंतर काही वस्तूंचं दान करायचं असेल तर मग आपण द्वितीया तिथीला खिरीचं दान करू शकतो. तर असं आपण तिथीनुसार हे दान करू शकतो. त्याचप्रमाणे आपण 33 वस्तूंचे दान जे आहे तर ते सुद्धा या अधिक महिन्यामध्ये करू शकतो. बघा, या अधिक महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, ग्रंथदान, जलदान, दीपदान याला विशेष महत्त्व आहे. तर आपण 33 कोणकोणत्या वस्तूचं दान करू शकतो तर त्यामध्ये आहे ते म्हणजे अन्नदान. मग यामध्ये आपण एखाद्याला धान्य देऊ शकतो किंवा जेवायला देऊ शकतो, भोजन देऊ शकतो. त्यानंतर आहे जलदान. मग यामध्ये आपण पाण्याचं एखादं भांडं, माठ वगैरे किंवा पाण्याचा हंडा भरून एखाद्याला दान देऊ शकतो किंवा मंदिरामध्ये दान देऊ शकतो. त्यानंतर आहे वस्त्रदान. यामध्ये आपण कपडे देऊ शकतो, साडी असेल किंवा एखादा ड्रेस असेल. त्यानंतर तांदूळदान. त्यानंतर तूपदान. त्यानंतर साखर. त्यानंतर गुळाचे दान. त्यानंतर मीठ. त्यानंतर तेल, दूध, गहू, दही, मध, फळे, भाज्या, सोने, चांदी, तांबे, लोखंड, जमीन, गोदान, छत्रीदान, चप्पलदान, आसन. मग यामध्ये पाट असेल, चौरंग असेल तर असं आसन दान देऊ शकतो. त्याच्यानंतर ग्रंथदान. मग यामध्ये आपण पुस्तकांचं दान करू शकतो. त्यानंतर आहे दीपदान. त्यानंतर धूप, अगरबत्ती. त्यानंतर आहे ते म्हणजे शय्यादान. मग यामध्ये बिछाना असेल, उशी असेल, चादर असेल. त्यानंतर आहे औषध, तसेच सुगंधी वस्तू आणि आपण ब्राह्मणाला दक्षिणा सुद्धा दान देऊ शकतो.